हॅलो फ्रेंड्स, आज आपण डिजिटल ऑफिसमध्ये व्ह्यू ही टॅब बघणार आहे. व्ह्यू रिबिनमध्ये सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे रीड मोड. रीड मोडवर जर तुम्ही क्लिक केलं तर हे रीडिंग मोडमध्ये दिसेल. ॲक्च्युअलमध्ये जेव्हा आपण टॅबमध्ये जेव्हा हे पेज बघणार आहे, जसं लॅपटॉप असतं तसंच आपण हँडहेल्ड टॅब असतात त्याच्यामध्ये हा पेज असा दिसतो. हा पेज तुम्ही जर इंटरनेटवर पण ओपन केला मोबाईलमध्ये तर तो पेज असा दिसेल, म्हणून त्याला व्ह्यू टॅबमध्ये म्हणतात. व्ह्यू टॅबमध्ये तसं पण पुस्तकाच्या साईजमध्ये दिसतं हे पेज. मी याला एक्सप्लेन करण्यासाठी मी एडिट करतो याला आणि पुन्हा मी याला 2-3 पेजमध्ये हे टायपिंग करतो म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. तर या डॉक्युमेंटमध्ये आता 3 पेज आहे बघा, तिथे 3 पेज दाखवतो तो. मी जर याला रीड मोडमध्ये ओपन केलं तर 2 पेज आजूबाजूला दिसतील बघा, फर्स्ट पेज आणि सेकंड पेज. बघा फर्स्ट पेज, बघा फर्स्ट पेज इथे बाजूला, सेकंड पेज. जर मला नेक्स्ट पेज ओपन करायचं असेल, जसं आपण पुस्तक ओपन करतो तर त्याला 2 लेफ्ट साईडचं पेज पण दिसतं आणि राईट साईडचं पण पेज दिसतं. तसंच रीड मोडमध्ये हा पेज दिसतोय. नेक्स्ट स्क्रोलमध्ये 2 पेज पुन्हा दिसतील आपल्याला, असे 2-2 करून आपल्याला पेज दिसतील. तर हा रीड मोड असतो. त्यानंतर व्ह्यू टॅबमध्ये आपल्याला सर्व बघण्याचेच प्रकार आहे, म्हणजे दिसण्याचे प्रकार व्ह्यूमध्ये असतात. व्ह्यू म्हणजे बघणे. तर त्या प्रकारमध्ये डॉक्युमेंट कशा प्रकारे तुम्हाला बघायचं आहे ते त्याची याच्यात पूर्ण सेटिंग्स असते. वेब लेआउट म्हटलं तर इंटरनेटवर हे पेज असं दिसेल. जर तुम्ही डायरेक्ट त्याला इंटरनेटवर ओपन केलं तर ते असं दिसेल. रीड मोडमध्ये असं दिसेल. त्यानंतर एक आहे प्रिंट लेआउट. प्रिंट लेआउट म्हटलं तर हा नॉमिनल लेआउट असतो, जो लेआउट जनरली ओपनच आहे. सध्या हा जो लेआउट चालू तो प्रिंट लेआउटच आहे. त्यानंतर आउटलाईन. तर याची तुम्हाला नोट्स बनवायचे असल्या तर तुम्ही आउटलाईन व्ह्यू बघू शकता त्याला. त्यानंतर आउटलाईन व्ह्यूमध्ये हा असा दिसेल. ड्राफ्ट मोडमध्ये हा असा दिसतो पेज. तर हे सगळे प्रश्न तुम्हाला पेपरात आहे. तुम्हाला असा प्रश्न असेल की दिलेल्या डॉक्युमेंटला ड्राफ्ट मोडमध्ये बघा, तर व्ह्यूमध्ये जावं लागेल तुम्हाला, की ड्राफ्ट मोड क्लिक करावं लागेल. जर तुम्हाला प्रश्न असला की आउटलाईन व्ह्यूमध्ये बघा तर आउटलाईनवर क्लिक करावं लागेल. आता जर मला नॉमिनल आपला जो रेग्युलर मोड आहे तर तो प्रिंट लेआउट, तर आपला हा प्रिंट लेआउट मोड आहे, रेग्युलर मोड आहे. आता इथली जर रुलर आहे, इथली रुलर तुम्हाला जर नाही बघायची असेल तर तुम्ही रुलर गायब करू शकतात. रुलर बघायची असेल तर रुलर आणू शकतात. ग्रिड लाईन्स व्ह्यू म्हटलं तर तो एक टाईपने ग्राफ पेपर सारखाच पेज तयार होऊन जाईल, त्याला ग्रिड लाईन व्ह्यू म्हटलं गेलेलं आहे. नेव्हिगेशन पेन म्हटलं तर तुमचं फाइंड करण्यासाठीचं एक नेव्हिगेशन इथे दाखवलेलं आहे. तर तुम्ही इथे काही टाईप केलं तर तुम्हाला नेव्हिगेट करून दाखवेल, त्या शब्दावर घेऊन जाईल तुम्हाला. आता मला कंट्री हा शब्द नेव्हिगेट करायचा, तर तो कंट्री शब्द कुठे कुठे टाईप केलेला तो तुम्हाला नेव्हिगेट करेल, तर दाखवेल की कुठे कुठे हा शब्द आहे, तो हायलाईट करून दाखवेल. त्यानंतर झूम तुम्ही पेजला झूम करू शकता. तिथून 200% झूम करू शकता तुम्ही, तर तो पेज झूम होऊन जाईल. हे ऑप्शन खाली आपल्याला इथे पण दिलेलं आहे त्यांनी स्टेटस बारला, मायक्रोसॉफ्ट वर्डच्या स्टेटस बारला पण इथून तुम्ही झूम अनझूम करू शकतात. हे तुम्ही इथून पण करू शकता. आता फॉर अन एक्झाम्पल मी 200% झूम केलं याला, तर तो 200% झूम होऊन जाईल. आणि मला जर 100% वर आणायचं असेल तर मी इथे 100% करू शकतो. मल्टिपल पेज म्हटलं तर 1 ते 2 पेज तो तुम्हाला दाखवेल. 2-3 पेजची तुम्हाला थंबनेल्स व्ह्यू दाखवेल. तुम्हाला ह्या पेजला 1 पेजमध्ये बघायचं असेल तर 1 पेजमध्ये तुम्ही बघू शकतात. पेज विड्थ म्हटलं तर तो 100% त्याला करून घेईल. ठीक आहे, पेज विड्थ मोठं करून दाखवेल तुम्हाला पेज. त्यानंतर आहे न्यू विंडो, म्हणजे हाच डॉक्युमेंट याची डुप्लिकेट रिप्लिका तो तयार करतो न्यू विंडोवर. बघा आता इथे 2 वर्ड्स तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे, तर असं न्यू विंडोमध्ये डुप्लिकेट कॉपी तयार होते. आता अरेंज ऑल केलं तर तुम्ही या दोघी विंडोला अरेंज करून, म्हणजे डॉक्युमेंट 1 जे आहे ते तुम्हाला वरती दिसेल, डॉक्युमेंट 2 तुम्हाला खाली दिसेल. तर 1 ते 2 विंडो जर तुम्हाला व्हेरीफाय करायचे असतील, 2 डॉक्युमेंट कम्पेअर करायचे असतील, त्या ठिकाणी हे तुम्हाला सोयीस्कर पडतं. म्हणजे डॉक्युमेंट 1वर काय लिहिलेलं आहे आणि 2वर काय लिहिलेलं आहे, जर तुम्हाला ते व्हेरीफाय करायचं लाईन बाय लाईन, तर त्यासाठी हे ऑप्शन कामात येतं तुम्हाला. त्यानंतर स्प्लिट म्हटलं तर तेच पेजला तो स्प्लिट करून टाकेल इथून. त्यानंतर हे जे ऑप्शन्स आहे, हे स्विच विंडो हे काय काम करत असतं, तर आता मी इथे न्यू विंडो घेतो ऑफिस एकदा. आणि जर मला ते स्विच करायचं आहे, डॉक्युमेंट 2च्या ठिकाणून डॉक्युमेंट 1वर जायचं आहे, तर मी इथून स्विच करेल की मला डॉक्युमेंट 1वर जायचं आहे. हे आपण मिनिमाइज मॅक्झिमाइज पण करू शकतो.
त्यासाठी पूर्ण ते बटन वापरायचं, म्हणजे शॉर्टकट मेथड पण तुम्ही वापरू शकतात. त्यानंतर आहे मायक्रो हे ऑप्शन मी तुम्हाला डेव्हलपर टॅबमध्ये ऑलरेडी शिकवलेलं आहे. तुम्ही डेव्हलपर टॅबचा व्हिडिओ रेफर करू शकता त्यासाठी. तर व्ह्यू टॅबमध्ये फक्त डॉक्युमेंट व्ह्यू करण्याचे सेटिंग्स दिलेले आहे. होप तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.